Hello students, good afternoon. First of all, I would like to congratulate to you all for your success in 10th standard, and now as you are in 11th standard, from today onwards, from this very lecture, we are going to start our discussion of 11th science chemistry. We are going to start our discussion of 11th science chemistry, and from this very lecture we are going to discuss our most awaited and important topic, very basic topic of 11th science chemistry, that is some basic concepts of chemistry. म्हणजेच आजच्या लेक्चरपासून आपण या 11वी सायन्सच्या केमिस्ट्री विषयाच्या सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री या लेसनपासनं आपल्या 11वी सायन्सच्या प्रवासाला, त्यातल्या त्यात केमिस्ट्री विषयाच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. सो सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री या विषयातला काही पर्टिक्युलर भाग हा तुम्हाला 11वी सायन्सच्या अभ्यासक्रमासाठी नाही आहे. 2020-21 या वर्षासाठी तो भाग सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री या टॉपिकमधनं काढून टाकलेला आहे. या लेसनमधला तो भाग नाही आहे. मग तो डिलीटेड पार्ट कुठला आहे? नॉन इव्हॅल्युएटिव्ह और डिलीटेड पार्ट फॉर बोर्ड 11th standard for the year 2020-21 is as follow: laws of chemical combination. This part is actually omitted. सो हा पार्ट तुम्हाला 11वी सायन्ससाठी स्टडी करायचा नाही आहे. कुठल्या लेसनचा? सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री या लेसनचा. मग ढोबळमानाने या पर्टिक्युलर लेसनमध्ये सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला काय स्टडी करायचं आहे याची एक आउटलाईन मी तुम्हाला देतो. बघा, आपला लेसन आहे सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. कुठला लेसन आहे हा? या लेसनमध्ये सगळ्यात सुरुवातीला आपल्याला डिस्कस करायचं असेल तर काय डिस्कस करावं लागेल? सम इम्पॉर्टंट टर्म्स ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. त्यामध्ये ॲटम, मॉलिक्यूल, कंपाऊंड, एक्सेट्रा या गोष्टी येतात. त्यानंतरनं तुम्हाला जे डिस्कस करायचं आहे सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री या लेसनमध्ये तो दुसरा पार्ट आहे, तो म्हणजे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. आता मी म्हणालो लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. आता मी तुम्हाला अगोदरच सांगितले की 11वीसाठी तुम्हाला बोर्डासाठी लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन स्टडी करायचे नाही आहेत. मग हे जर तुम्हाला आत्ता स्टडी करायचे नाही आहेत तर मग लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन तुम्हाला कशासाठी स्टडी करायचे आहेत? तर ते तुम्हाला नीट JEE, KVPY, आयझर अशा इन्स्टिट्यूट किंवा बिट्स एक्सेट्रा अशा इन्स्टिट्यूटच्या ज्या एंट्रन्स एक्झाम्स असतात त्यांच्यासाठी तुम्हाला हा पर्टिक्युलर टॉपिक लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, जो बोर्डासाठी नाही पण या एंट्रन्ससाठी आहे, स्टडी करायचा आहे. थर्ड पार्ट आहे याचा काही टर्म्स, म्हणजे जसं की ॲटॉमिक वेट,
मॉलिक्युलर वेट, त्यानंतरनं ॲव्हरेज ॲटॉमिक वेट, ॲव्हरेज ॲटॉमिक वेट हा पार्ट स्टडी करायचा आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला AMU हा काय प्रकार आहे, ॲटॉमिक मास युनिट, ज्याच्यामध्ये ॲटॉमिक मास मेजर केलं जातं, तो ॲटॉमिक मास युनिट हा काय प्रकार आहे हे सुद्धा स्टडी करायचं आहे. मग याही काही टर्म्स त्यांचं मिनिंग तुम्हाला स्टडी करायचं आहे 11वी सायन्सच्या या सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री या लेसनमध्ये. आणि अपार्ट फ्रॉम दॅट पुढचा जो पार्ट आहे चौथा, तो मी हेतुपुरस्पर इकडे लिहितो. फोर्थ पार्ट ऑफ द लेसन, जो या लेसनचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, तो म्हणजे मोल मोल कॉन्सेप्ट अँड कॅल्क्युलेशन्स बेस्ड ऑन इट. त्याला जनरली स्टॉइचोमेट्रिक कॅल्क्युलेशन असंही म्हटलं जातं. स्टॉइचोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स असंही म्हटलं जातं. हा पुढचा पार्ट सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्रीचा तुम्हाला स्टडी करायचा आहे आणि हाच मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे या लेसनचा. मोस्ट इम्पॉर्टंट का, बरेचसे क्वेश्चन याच्याशी रिलेटेडच तुम्हाला विचारले जातात. मग मोल कॉन्सेप्ट काय आहे, मोल हा शब्द आहे ना, मोल इज बेसिकली इज अ क्वांटिटी. मोल ही बेसिकली काय आहे, क्वांटिटी. जसं 12 वस्तू तुमच्याकडे असतील, 12 ऑब्जेक्ट्सचा किंवा थिंग्सचा बंच तुमच्याकडे असेल तर त्याला तुम्ही 1 डझन म्हणता. तसं मोल म्हणजे एक क्वांटिटी आहे, एक संख्या आहे. त्या पर्टिक्युलर नंबर एवढ्या गोष्टी म्हणजे ॲटम्स, तेवढे ॲटम्स XYZ. मोल म्हणजे काय ते तुम्हाला कळून येईलच, पण तेवढे मोल म्हणजे एका मोलमध्ये असणाऱ्या वस्तूंनी एवढे पर्टिक्युलर. तो नंबर आहे 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23. 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23 एवढ्या वस्तू म्हणजे तेवढे ॲटम्स, मॉलिक्युल्स, आयन्स तुमच्याकडे असतील तर त्या क्वांटिटीला मोल असं म्हटलं जातं. आणि याच्याशी रिलेटेडच मोस्ट ऑफ द क्वेश्चन या टाईपच्या एक्झाममध्ये किंवा तुमच्या बोर्ड्सच्या एक्झाममध्ये तुम्हाला मोल कॉन्सेप्टवरचे तसेच क्वेश्चन येतात. सो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री या लेसनमधला जो कुठला असेल तो मोल कॉन्सेप्ट आणि त्याच्यावरती बेस्ड कॅल्क्युलेशन असाच आहे. इथपर्यंत झालं. इथपर्यंत झालं असेल तर इथपर्यंत जर झालं असेल तर या पुढचा जो पार्ट आहे, या पुढचा जो पार्ट आहे तो पार्ट मी काय करतो, इकडे दाखवतो. या पुढचा जो पार्ट आहे तो मी इथे दाखवतो. तो 5वा पार्ट सगळ्यात महत्त्वाचा तोही आहे. तो म्हणजे काय, एम्पिरिकल फॉर्म्युला. एम्पिरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला डिटर्मिनेशन. आणि हे डिटर्मिनेशन करताना तुम्हाला पर्सेंटेज अबंडन्स ऑफ ईच एलिमेंट इन अ कंपाऊंड माहिती असावं लागतं. पर्सेंटेज अबंडन्स म्हणजे त्या कंपाऊंडमधला प्रत्येक एलिमेंट किती पर्सेंटमध्ये प्रेझेंट आहे, प्रत्येक एलिमेंट किती पर्सेंटेज मध्ये तिथे त्या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट आहे. म्हणजेच पर्सेंटेज अबंडन्स माहिती असावा लागतो. कुणाचा, प्रत्येक
प्रत्येक एलिमेंटचा पर्सेंटेज अबंडन्स तुम्हाला माहिती असावा लागतो, तर तुम्हाला एम्पिरिकल आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला डिटरमाइन करता येतो. हा पार्ट सुद्धा या लेसनमध्ये आपल्याला कव्हर करायचा आहे पहिल्या लेसनमध्ये. जरीही तो पहिल्या लेसनचा पार्ट नसेल तरी पहिल्या लेसनमध्ये आपल्याला हा पार्टही कव्हर करायचा आहे. आणि लास्टली याच्यावरनं तुम्हाला एकदा स्टॉइचियोमेट्रिक कॅल्क्युलेशन, मोल्सवरती बेस्ड कॅल्क्युलेशन करता आले, एम्पिरिकल मॉलिक्युलर फॉर्म्युला डिटरमाइन करता आला की शेवटी आपल्याला 6वा आणि शेवटचा पार्ट म्हणजे काय, लिमिटिंग अँड एक्सेस रिएक्टंट्स अँड रिएजंट्स काय आहेत. एखाद्या पर्टिक्युलर रिॲक्शनमध्ये दिलेल्या रिएक्टंट कॉमा रिएजंट यांच्या मासेस वरून कोण रिएक्टंट की रिएजंट कोण जास्त म्हणजे एक्सेस आणि कोण कमी म्हणजे लिमिटिंग प्रमाणात आहे हे ठरवायचं. म्हणजेच लिमिटिंग आणि एक्सेस रिॲक्टन्स आणि रिएजंट ठरवायचं. हा 6वा आणि शेवटचा पार्ट या लेसनचा आहे, जो ॲक्च्युली स्पेसिफिकली याच पहिल्या लेसनमध्ये घेतला जायला पाहिजे. सो हे वेगवेगळे 6 पार्ट आहेत पहिल्या लेसनचे, ज्याच्यामध्ये तुम्ही थोडक्यात केमिकल रिॲक्शन बॅलन्स कशी करायची, बॅलन्स केमिकल रिॲक्शन दिली असेल, मोल्स रिॲक्टंट वरनं प्रॉडक्टचे किंवा प्रॉडक्ट्सवरनं रिॲक्टंटचे कसे फाइंड आउट करायचे, त्या मोल्सचं कन्व्हर्जन मासमध्ये किंवा व्हॉल्यूममध्ये कसं करायचं, हे सगळं तुम्ही या पर्टिक्युलर लेसनमध्ये शिकता. हॅव यू गॉट द आयडिया? एक आयडिया आली का सगळ्यांना या पर्टिक्युलर लेसनमध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे त्याची? जर आयडिया आली असेल तुम्हाला या पर्टिक्युलर लेसनमध्ये काय शिकायचं आहे याची, जर तुम्हाला आयडिया आली असेल तर मग आपण पुढे जाऊयात. वी कॅन डिस्कस फर्दर. ठीक आहे, मग हा पार्ट मी आता पुढे सरकवतो आणि आपण पुढच्या पार्टकडे जाऊयात. मग आता आपण जर केमिस्ट्री विषयाचा स्टडी करतोय, कशाचा स्टडी करतोय? केमिस्ट्री या विषयाचा. तर मग केमिस्ट्री विषयाचा जर स्टडी करत असू तर केमिस्ट्री या सब्जेक्टच्या डेफिनेशनपासनं, केमिस्ट्रीच्या डेफिनेशनपासनं म्हणजेच केमिस्ट्री या विषयाची व्याख्या करूनच आपण काय करूयात, या पर्टिक्युलर लेसनची आणि आपल्या 11वी सायन्सची सुरुवात करूया. एनी वन ऑफ यू नोज व्हॉट डू यू मीन बाय केमिस्ट्री? केमिस्ट्रीची डेफिनेशन सगळ्यांना माहिती आहे का? ॲटलिस्ट हे तरी माहिती आहे का केमिस्ट्री सायन्सची एक ब्रांच आहे? इतकं तर माहिती आहे सगळ्यांना की केमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ सायन्स. तो पार्ट मी इथे लिहितो, इट इज अ ब्रांच. फांदी नाही, ब्रांच. शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. ब्रांच म्हणजे एक शाखा, कुठली? विद्याशाखा. ब्रांच ऑफ सायन्स, ब्रांच ऑफ सायन्स विच, जी कशाशी रिलेटेड आहे? विच डील्स विथ द कंपोजिशन, विच डील्स विथ द कंपोजिशन. अजून काय सांगता येईल? कंपोजिशन म्हणजे काय की पदार्थांमध्ये वेगवेगळे कोणते कॉन्स्टंट आहेत, ते किती प्रमाणात आहेत, याला म्हणायचं कंपोजिशन. मग विच डील्स विथ द कंपोजिशन कॉमा स्टडी कॉमा अजून काय? प्रॉपर्टीज, प्रॉपर्टीज अँड त्याच्याही पुढे जाऊन
रिॲक्टिव्हिटीज, त्यांची एकमेकांबरोबर रिॲक्ट होण्याची ॲबिलिटी, यानी की रिॲक्टिव्हिटीज ऑफ मॅटर, रिॲक्टिव्हिटीज ऑफ मॅटर, जे मॅटर म्हणजे पदार्थ, मॅटर विच मे बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर, जे मॅटर किंवा जो पदार्थ एका पदार्थामधनं दुसऱ्या पदार्थामध्ये कन्वर्ट केला जाऊ शकतो, अशा पदार्थांच्या रिॲक्टिव्हिटी म्हणजे त्यांची एकमेकांबरोबर रिॲक्ट होण्याची क्षमता, त्यांच्या प्रॉपर्टीज म्हणजे त्यांचे काही विशिष्ट गुणधर्म असतील तर ते, यांचा स्टडी, आणि त्या पदार्थामध्ये काय काय आहे, कॉम्पोजिशन, कोणता एलिमेंट किती पर्सेंटेजमध्ये आहे याचा अर्थ कॉम्पोजिशन, या सर्वांचा स्टडी जिथे केला जातो अशी ब्रांच सायन्सची म्हणजे काय, केमिस्ट्री. मग आता केमिस्ट्रीमध्ये इन शॉर्ट आपण रिॲक्टिव्हिटी, कॉम्पोजिशन, प्रॉपर्टी कशाच्या स्टडी करतो, इथे एक मी शब्द मेन्शन केला आहे. कशाच्या स्टडी करतो आपण, मॅटरच्या. कशाच्या स्टडी करतो, मॅटरच्या प्रॉपर्टीज, रिॲक्टिव्हिटी, कॉम्पोजिशन आपण स्टडी करतो. म्हणजे केमिस्ट्रीच्या मुळाशी कुठला सबस्टन्स आहे, म्हणजे केमिस्ट्री स्टडी करताना कशाविषयी आपल्याला मेनली स्टडी करायचा आहे, मॅटरविषयी. मग आता जर केमिस्ट्रीची डेफिनेशन कळाली असेल, वी कॅन मूव्ह अहेड टुवर्ड्स दिस पर्टिक्युलर थिंग, मॅटर. मग जरा याच्याविषयी बोलूयात. मॅटर आपण 50 वेळा क्वेश्चन करतो ना डे टू डे लाईफमध्ये, व्हॉट्स द मॅटर. तुम्ही जे मॅटर करतात ते मॅटर नाही, दिस मॅटर इज समथिंग एल्स. मग इथे मॅटर म्हणजे काय अपेक्षित आहे, जे भांडणं वगैरे तुम्ही करता त्याला आजकाल मॅटर म्हणतात, ते मॅटर इथे अपेक्षित नाही आहे. इथे मॅटर म्हणजे दुसरं तिसरं काहीतरी आहे. मग या मॅटरचं मिनिंग कोणाला सांगता येईल का? खूप साऱ्या वेळा आपण हा शब्द ऐकला आहे मॅटर, तुम्ही जो ऐकला आहे तो वेगळ्या अनुषंगाने ऐकला आहे, इथे मॅटरचा वेगळा अर्थ अपेक्षित आहे. सो व्हॉट डू यू मीन बाय मॅटर. मॅटर म्हणजे काय, अशी कुठलीही गोष्ट. सायन्समध्ये मॅटर म्हणजे काय, एनिथिंग दॅट हॅज मास, ज्याला स्वतःचं वस्तुमान आहे, वजन आहे, मास. वस्तुमान आणि वजन ॲक्च्युली दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, बट ॲज वी डू लिव्ह ऑन अर्थ, आणि अर्थची ग्रॅव्हिटी सगळ्यांवरती सेम ॲक्ट होते, म्हणून आपण मास आणि वेट दोन्ही एकच गोष्टी आहेत असं कन्सिडर करतो. ॲक्च्युली मास आणि वेट दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, तुम्हालाही माहिती आहे. वेट म्हणजे काय, जे पर्टिक्युलर मास, जे पर्टिक्युलर मॅटर एखाद्या ऑब्जेक्टच्या आतमध्ये आहे, त्या ऑब्जेक्टच्या आतमध्ये जे काही मॅटर आहे त्या मॅटरच्या कॉम्पोजिशनला, जेवढं काही ते मॅटर आहे त्या अमाऊंटला मास म्हटलं जातं. पण जेवढं काही मास एखाद्या ऑब्जेक्टमध्ये आहे त्याच्यावरती किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो त्याच्यावरनं त्या मासला वजन प्राप्त होतं. म्हणजे मास म्हणजे मॅटर कंटेंट, आणि त्या मॅटर कंटेंटवरती ॲक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे वेट. सो मास आणि वेट दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, बट ग्रॅव्हिटी सेम असल्यामुळे पर्टिक्युलर वजनाच्या ऑब्जेक्टवरती तेवढीच ग्रॅव्हिटी अर्थवरती सगळीकडे ॲक्ट होते. म्हणून आपण मास आणि वेट इथून पुढे एकच शब्द, सायनोनिम किंवा सारखा शब्द म्हणून वापरणार आहोत. ठीक आहे. मग कधी कधी मी ॲटमिक मास म्हणून लिहील किंवा ॲटमिक वेट म्हणून लिहील, इट इज वन अँड द सेम थिंग. कळतंय का? सो एनिथिंग दॅट हॅज मास अँड ऑक्युपाईज काय, स्पेस, जो जागा व्यापतो त्याला काय म्हणायचं. इथे लिहितो थोडं मराठीत ना, ज्याला स्वतःचं काय आहे, वस्तुमान आहे आणि काय, जो जागा व्यापतो, म्हणजे ज्याला जागा लागते असं काहीही असलं तर ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं, दॅट कम्स अंडर कॅटेगरी मॅटर. थोडक्यात काय, पदार्थ. अशा कुठल्याही गोष्टीला आपण पदार्थ म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, ही जी पर्टिक्युलर प्लास्टिकची बॉटल दिसते, ही जी 500 ml हिचा व्हॉल्यूम आहे, म्हणजे याच्यामध्ये किती लिक्विड बसू शकतं, 500 ml, बरोबर का. मग याला स्वतःचं काहीतरी मास आहे आणि याला
स्पेसमध्ये जागा लागते. सो दिस इज नथिंग बट मॅटर. ते कशापासून बनलं आहे ही वेगळी गोष्ट आहे, पण हा ऑब्जेक्टसुद्धा कुठल्या कॅटेगरी अंडर येतो? मॅटर. सो दिस इज ऑल अबाउट मॅटर. मग मॅटर काय आहे हे जर कळालं असेल मॅटर, तर ते मॅटर बनतं कसं, पदार्थ बनतो कसा, याच्याविषयी आपण काही गोष्टी डिस्कस करूयात. इकडे बघा, एक केमिकल रिॲक्शन लिहितो. माझ्याकडे सोडियमचा गॅस फेज ॲटम आहे. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे तुम्ही लिहित आलात 10वीपर्यंत, इथून पुढे यापेक्षा वेगळं लिहायचं आहे आपल्याला, पण 10वीपर्यंत तुम्ही असं लिहिलं आहे. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 8 आणि राहिलेला एक तिसऱ्या शेलमध्ये असतो. कोण? इलेक्ट्रॉन. आणि अशा पर्टिक्युलर सोडियमचं क्लोरीन बरोबर कॉम्बिनेशन केल्यानंतरनं, क्लोरीनचंही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला माहिती आहे. ॲटॉमिक नंबर 17 आहे. पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 8 आणि राहिलेले 7 तिसऱ्या शेलमध्ये असतात. काय? इलेक्ट्रॉन्स. मग एक इलेक्ट्रॉन, सोडियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असल्यामुळे, म्हणजेच इलेक्ट्रॉन विड्रॉ करून ठेवण्याची ॲबिलिटी, स्वतःकडेच ठेवण्याची ॲबिलिटी कमी असल्यामुळे तो इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी जास्त असतो दाखवतो. म्हणजेच तो काय आहे? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह मेटल. इलेक्ट्रॉन देऊन पॉझिटिव्ह आयन फॉर्म करण्याची त्याची टेंडन्सी आहे. मग सोडियमनी 1 इलेक्ट्रॉन दिला. क्लोरीनच्या बाहेरच्या शेलच्या 7 इलेक्ट्रॉनपैकी 6 कसे दाखवलेत मी? हे जे डॉट डॉट दाखवलेत ते काय टिकल्या नाही लावल्यात. ते डॉट म्हणजे काय आहेत? दीज डॉट्स आर नथिंग बट लोन पेअर इलेक्ट्रॉन्स, जे बाहेरच्या शेलमध्ये आहेत पण जनरली या इलेक्ट्रॉन पेअर्स बॉन्डिंगमध्ये भाग घेत नाहीत. जरा परत वेगळं दाखवतो. ज्या इलेक्ट्रॉन पेअर्स बाहेरच्या शेलमध्ये आहेत पण बॉन्डिंगमध्ये भाग घेत नाहीत त्यांना लोन पेअर म्हणायचं. 7 पैकी 6 पेअर आहेत, म्हणजे 3 पेअर्स आहेत. 3 2 6 आणि एक अनपेअर्ड आहे. मग एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन क्लोरीनचा आणि सोडियमकडनं आलेला एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, यांचं पेअरिंग होऊन काय बनतो? सोडियम आणि क्लोरीन यांच्यामध्ये काय बनतो? सोडियम आणि क्लोरीन यांच्यामध्ये काय बनतो? बॉन्ड. आता बघा, हा क्रॉस म्हणजे कशाचा इलेक्ट्रॉन दाखवला आहे? सोडियमकडनं आलेला. आणि याचं ऑक्टेट कंप्लीट झालं आहे. सोडियमच्या बाहेरच्या शेलचा एक इलेक्ट्रॉन गेला 2 8 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहिलं. आणि क्लोरीनचं 2 8 8 288 इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्लोरियम. मग पॉझिटिव्ह आयन सोडियमचा आणि क्लोरीनचा निगेटिव्ह आयन यांच्यामध्ये काय क्रिएट झालं आहे? यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन क्रिएट झालं आहे त्यालाच आपण थोडक्यात काय म्हणतो? Na-Cl बॉन्ड. मग हे जे गॅस फेजमधले ॲटम कंबाईन होऊन जो सॉलिड बनला आहे हा NaCl काय आहे? हा ॲटम नाही आहेत. आता सोडियम आणि क्लोरीन ॲटम सेपरेट एंटिटी नाही आहेत, ते एकमेकांना या बॉन्ड थ्रू म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर थ्रू जोडले गेलेत. मग हा काय बनला आहे? हा बनला आहे मॉलिक्यूल. मग असे अनेक मॉलिक्यूल जर एकत्र आले आणि ते मी या फॉर्ममध्ये दाखवले तुम्हाला, असे खूप सारे मॉलिक्यूल जर एकत्र आले आणि ते मी तुम्हाला या फॉर्ममध्ये दाखवले. फॉर एक्झाम्पल, प्रत्येक कॉर्नरवरती मी काहीतरी दाखवत गेलो. नंतरनं सांगतो सर्कल काय आणि फील्ड डॉट काय आहे. हे जे आहेत सर्कल आणि फील्ड डॉट यांचं नोटेशन इथे दाखवतो बघा. डॉट जो आहे फील्ड, हा जो पूर्ण भरलेला गोल जो दाखवला त्याला जर तुम्ही Na+ कन्सिडर केलं आणि सर्कलला जर तुम्ही Cl- कन्सिडर केलं तर तुमच्या लक्षात येईल की हा जो क्यूब बनलाय ना, इथे जरा चेंज करतो. आता ठीक आहे. तर हा जो क्यूब बनलाय ना, असे खूप सारे NaCl मॉलिक्यूल एकत्र येऊन हा NaClचा काय बनलाय? क्यूब. इथे खूप सारे NaCl आहेत, म्हणजे हा या मॉलिक्यूल्सच्या कॉम्बिनेशनपासनं काय बनलाय? हा कंपाऊंड किंवा काय, हा NaClचा क्यूब बनलाय. याला कंपाऊंड या कॅटेगरीमध्ये घ्या किंवा याला तुम्ही मॅटर असं सुद्धा ढोबळ मानाने म्हणू शकता. म्हणजेच मॅटर पदार्थ किंवा कंपाऊंड कसा बनतो? मॉलिक्यूल्सच्या कॉम्बिनेशनपासून. पण हे मॉलिक्यूल्स बनतात कसे? ॲटम्सच्या कॉम्बिनेशनपासून काय बनतात? मॉलिक्यूल. म्हणजे ॲटम्सचं कॉम्बिनेशन होऊन, केमिकल कॉम्बिनेशन होऊन मॉलिक्यूल बनेल आणि मॉलिक्यूल एकत्र येऊन कंपाऊंड किंवा काय बनेल? मॅटर. दिस इज ऑल अबाउट व्हॉट? मॅटर.
ही मॅटरच्या पदार्थांच्या फॉर्मेशन मागची एक जनरल आयडिया तुमच्यासमोर मी मांडली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही हा एक नवीन प्रकारचा बॉन्ड असा शिकलात ज्याच्यामध्ये एका ॲटमनी दुसऱ्या ॲटमला इलेक्ट्रॉन दिलेत. इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ॲटमने म्हणजेच मेटलने इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला इलेक्ट्रॉन देऊन काय फॉर्म केला आहे, त्याच्याबरोबर बॉन्ड फॉर्म केला आहे. म्हणजे इथे इलेक्ट्रॉनचं कंप्लीट ट्रान्सफर झालं आहे. असं इलेक्ट्रॉनचं कंप्लीट ट्रान्सफर होऊन जो बॉन्ड बनतो त्या बॉन्डला केमिस्ट्रीच्या भाषेत काय म्हणतात? इट इज कॉल्ड ॲज आयनिक बॉन्ड. काय म्हणतात? आयनिक. मग आयनिक बॉन्ड फॉर्मेशन थ्रू मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलं की कशा प्रकारे ॲटम्स कंबाईन होऊन मॉलिक्यूल आणि मॉलिक्यूल कंबाईन होऊन कंपाऊंड म्हणजेच काय मॅटर बनतो. हॅव यू गॉट दिस? ठीक आहे. सो आजच्या दिवसासाठी इथपर्यंत आलेलं सफिशियंट आहे. उद्या याच्या पुढे जाऊन आपण ॲटम, मॉलिक्यूल, कंपाऊंड, मिक्सचर हे जे क्लासिफिकेशन आहे, मिक्सचर कोणाला म्हणायचं, मॅटर कोणाला, पदार्थ कोणाला म्हणायचं, कंपाऊंड म्हणजे संयुग, ॲटम म्हणजे काय, एलिमेंट म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी बघूयात. ते उद्याच्या लेक्चरला कव्हर करू.